नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बेसिकली ही स्टोरी अराउंड 2018ची आहे. मी जेव्हा म्हणजे नुकतंच फर्स्ट इयर वगैरे चालू होतं आमचं आणि असंच प्लॅन झाला नाईट आऊटचा. तर सगळं पूर्ण नॉर्मल आम्ही बसलो, गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. एका फ्रेंडकडे प्लॅन झाला होता. कुठे होतं? पुण्याला? नागपूरला. नागपूरची गोष्ट आहे, जेव्हा फर्स्ट टाईम माझ्यासोबत हे घडलं. ठीक आहे. तर काय झालं की आम्ही किचनमध्ये बसलो होतो. म्हणजे सगळ्यांना आवाज वगैरे नको जायला म्हणून आम्ही साऊंड लावला, स्पीकर्स वगैरे, आणि बसलो होतो व्यवस्थित. गप्पा गोष्टी चालू होत्या आणि माझी काय सवय आहे की आपण समजा आता बसलो आहे तर मी फोन साईडला ठेवून देतो. मी बोलत असताना किंवा आपण काही डिस्कशन करत असताना मी अजिबात फोन हे करत नाही. तर मी फोन असाच ठेवून दिला फ्रीजवर आणि बसलो येऊन, आणि सडनली मी विचित्र वागायला लागलो. असे बसलो आहे, माझ्या मागे गॅस ओटा जो असतो स्टेज तो आहे, मी त्याला टेकून बसलो आहे. असे फ्रेंड सर्कल सगळे बसले आहेत आणि इथे डोअर आहे माझ्या. मी बघतो आहे, एकदम ब्लँक झालो आणि मला कळत नाही आहे. मला सगळे दिसत आहेत, मी सगळ्यांना ओळखतो आहे, मनापासून सगळे ओळखतो आहे मी, पण मला काहीच कंट्रोलमध्ये नव्हतं. मग मला विचारत आहेत फ्रेंड्स, तुला काय झालं? मला काहीच नाही. मी चूप बसलो आहे. मग माझे हात असे शेक करत आहेत, लिटरली असे शेक करत आहेत म्हाताऱ्यासारखे. थरथरायला लागलेत. आणि म्हातारे लोक कसे हात शेक होतात, त्यांना हे नाही होत. तर माझं तसं होतं. मी बसलो, असे पाय जमा करून बसलो होतो. तर मग काय झालं, मी विचारायला लागलो मी कुठे आलो म्हणून. हे माझ्यासोबत घडलं. आधी स्टार्टिंगला मित्रांना असंच वाटलं की मी ॲक्टिंग करतोय की काही करतो नाही म्हणून. मग मला मित्र विचारायला लागले की तू काय करतोय, तू कुठून आला, तुझं नाव काय आहे? मी म्हणतो मी कोण, मी कुठे आलो. माझं काहीच, मी बोलतो आहे फक्त, पण माझ्या अजिबात कंट्रोलमध्ये नव्हतं. मित्रांनी विचार केला की याला काय करायचं. मग लोकांना डाऊट आला की याला काहीतरी झालं आहे म्हणून. आणि ही जवळपास 2 ते 3 रात्रीची गोष्ट आहे ही. मग मित्रांनी डिसाईड केलं की याला कुठेतरी मंदिरात घेऊन जायचं म्हणून. मी मंदिरात पण यायला तयार नाही. मी रेडी झालोच नाही. त्याच्या आधी काय झालं, मी पाणी मागितलं. पाणी घेतला, ग्लास पाण्याचा, आणि माझा हात असा होतोय. मग पाणी पिलं आणि ग्लास दिला. आणि जसे म्हातारे लोक, तुला माहिती आहे, खांद्यावर हे ठेवतात, दुपट्टा किंवा स्कार्फ ठेवतात म्हातारे. तर मी असं घेऊन तोंड पुसतोय, पण माझ्या खांद्यावर काहीच नव्हतं. आणि मग ते झालं. हा सगळ्यात जास्ती शॉकिंग मोमेंट होता जे बघितले. आणि मग त्यांनी डिसाईड केलं की याला आता काहीतरी करावं लागेल, कारण पुढच्या नेक्स्ट डेला घरी जायचं आहे, राईट. तर मग मंदिरात घेऊन जायला निघाले. तेव्हा माझं अराउंड 50 kgs वेट होतं. आणि मग 3 जण लागले मला उठून गाडीवर बसवायला. एवढं जड वाटत होतं? त्यांना जड वाटत होतं. नाहीतर मला कोणी पण उचलून घ्यायचं मजाक मस्तीमध्ये. त्यांना तेव्हा कधीच उचललं नाही गेलो मी तेव्हा. मग मला ट्रिपल सीट बसवलं कसं बसं करून. एक फ्रेंड गाडी चालवता, मध्ये मला बसवलं आणि मागे एक फ्रेंड पकडून बसला होता. जसं राम मंदिर आलं तिथे घराजवळच एरियामध्ये राम मंदिर आहे. आता हे सपोज राम मंदिर आहे इथे आणि आमची गाडी अशी चालली आहे, तर तिथनं मला फ्रेंडने म्हटलं, विक्रांत बघ तिकडे राम मंदिर आहे म्हणून. मी जस्ट बघितलं आणि लिटरली माझे इथनं असं पूर्ण व्हाईट कलरचं स्मोकी निघालं आणि माझे हातपाय पूर्ण ढिले पडले आणि डोळ्यातून खळखळ पाणी वागायला लागलं आणि रडतोय मी, फक्त रडतोय. आम्ही मग नाश्ता करायला थांबलो. मग मी तिथे विचारतो, मी एकटाच बसलो होतो. मी मित्रांना विचारलं काय झालं होतं, मला काहीच नाही आठवत होतं. मला पूर्ण दिसत होतं की काय झालं आहे, पण मी पूर्ण ब्लँक होतो की माझ्यासोबत काय झालं. पण ते असतं ना की पूर्ण शॉकमध्ये, ट्रॉमामध्ये गेलो होतो मी. मग मला फ्रेंडने सांगितलं की असं असं झालं होतं म्हणून. आणि तुला ते आठवतं की तू विसरून गेलास? ते मित्रांनी तुला सांगितलं? हो. आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ पण त्यांनी काढला होता. हो, आहे माझ्याकडे. ते लिटल माझा हात असा शेक होतोय त्याच्यामध्ये. तो आपण व्हिडिओमध्ये टाकूया. हो चालेल, नक्की. वाटत आहे पहिल्यांदा बोलत आहे काहीतरी. तू कुठला आहेस रे, कोणत्या गावातून आला? महाराष्ट्र, नागपूर. नागपूर ऐकलं आहे. बंद कर रे तू. मग
नक्की झालं काय होतं म्हणजे काय माहिती नाही मला, मी अजून त्याच्यावर जास्ती लक्ष नाही दिलं, ते विचार नाही केला, कारण तर मग तेच ते डोक्यात फिरत राहतं, म्हणून मी जास्ती विचार नाही केला. बट होतं ते, इट वॉज रिअल इन्सिडेंट. त्यानंतर त्या गोष्टीने कधी त्रास नाही दिला? नाही, कधीच नाही. आणि मग त्याच्यानंतर एकदा परत गेलो होतो मी त्या मित्राच्या घरी, फ्रेंडकडे, असंच नाईट आऊट मारायला. तेव्हा मला एका रूममध्ये, स्पेसिफिकली एका रूममध्ये भीती वाटली, बट बाकी कुठे असं काही वाटलं नाही. मला असं हे पण रिझन वाटतं की तुम्ही जिथे गेलेलात मे बी तिथे काहीतरी तुला धडकलं असेल. हां, मे बी तसं काही झालं असेल, होऊ शकतं. कारण आम्ही त्याच्या आधी आम्ही रस्त्यावर फिरत होतो असंच, कारण पूर्ण एरिया झोपला होता, सगळे लोक झोपले होते, आम्ही नुसतं फिरतोय. मग घरात आलो, मग चालू होतं आमचं चिल करणं चालू होतं. मे बी काही झालं असेल तेव्हा. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.